पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता कुणाला फोन करताय तुम्ही? माझ्या पोरीचं वाटोळं केलं या रावसाहेबांनी, सोडणार नाही मी त्याला। हेलो, एक मिनिट। रावसाहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला नाहीत। माझ्या पोरीला तुमच्या घरातून आणि सारंगच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलत। मी? होय रावसाहेब, तुम्ही खोटे ठरलात। माझ्या पोरीची वाईट अवस्था करून टाकलीत। मी दादा, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते, मी कुणाला सोडणार नाही, कुणाला सुखाने जगू देणार नाही। तुम्हाला सुद्धा रावसाहेब नगरकर। झालं ना सगळ्यांना वाढून? बरं, मग आता सुरुवात करायची का? दादा, सुरुवात करायची? हा। हो, पण त्यांनी एकच ताट वाढलंय। अगं, आज एकाच ताटात जेवायचं, सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या साक्षीने। पुन्हा अशी संधी येत नाहीये मुक्ता। नाही म्हणजे नंतरही खाता येईल, फक्त चोरून खावं लागेल एवढंच। काका, तुम्हाला एकदम तगडा अनुभव दिसतोय। तुम्ही काकींना असं चोरून चोरून गायला घातलं होतं ना? अरे पप्प्या, म्हणजे काय, सुरुवातीला मी असं तिला खाऊ घातलं, पण काय व्हायचं, लाडी गोडी लावून ती सगळं स्वतः एकटीच खायची, त्यामुळे ही स्कीमच बंद करून टाकली। दिसतंय ते तिच्या अंगावर। ए गायत्री, वटकाव ना। हो हो हो, तर मग आता तुम्हाला एकमेकांना बनवण्याची जी सुवर्ण संधी मिळाली आहे, त्यासाठी तुम्हाला ताटाखाली वटकावणं ठेवायला लागणार आहे। वटकावन म्हणजे? व्हॉट नाही, वटकावणं म्हणजे जेवणाच्या ताटाखाली एका बाजूला पैशाचा ढीग लावायचा, ते ताट असं तिरकं झालं पाहिजे, ते वटकावणं। अरे बापरे, हे अनबिलिव्हेबल आहे। आई, ऐक ना, माझी भूक गेली। असं नाही यार, याला काय अर्थ आहे? मुक्ताला पण भूक नाहीये, नाही का? बघा, हिलाही भूक नाही। नाही, मला तर लई भूक लागली आहे। सारंग, बर, तिच्यासाठी काही पण। ओ हो दादा, वहिनीसाठी लगेच तयार झाला। ए सारंग, अरे त्या मुक्ताला पहिला घास तू भरव। ओके। ए थांब, मुक्ता, दे घास भरवायच्या आधी नाव घ्यायचं लक्षात ठेव, कळलं का? नाही नको ग, असं कसं? नाव तर घ्यायलाच लागणार तुला। नाही ना ग, मग राह उपाशी। आम्ही काय करायचं, घे नाव घे। ए आजी, ती नाव घेणार आहे। हा मुक्ता, घे ना ग। अगं घे की। घरात दरवळला फुलांचा सुवास, वा, घरात दरवळला फुलांचा सुवास,
सारंगरावांचं नाव घेते, त्यांच्याच हातून भरवून घाल. भरू का? आई राजा उधा उधा. माझ्या तुकड्यावर जेवणारे आज माझ्या समोर माझ्या कुटुंबाच्या पंक्तीत बसून जेवतायत. दान धर्माचं खाणारे सोबत बसून खातायत. एखाद्याला लाज वाटली असती, पण हा मिरवतोय. रावसाहेबांचा व्याही म्हणून मिरवतोय. ताई नको रडू, मला पण कसं तरी होते. गजब, घराकडे लक्ष द्या, सगळ्यांना जीवला. हा, आणि मी व्यायाम करायला पण सुरुवात करणार आहे. ताकद पाहिजे ना, तो यार की. अरे, माझ्या डोळ्यातलं पाणी हे तुझ्या पाठवणीसाठी तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त तुझ्या काळजीपोटी आहे. तू त्यांच्या मनासारखं होऊ दिलेलं नाही. हे खुनशी लोक आहेत, सोडणार नाहीत तुला. पोरी, तुझी लय काळजी वाटते मला. तुमचा माहेर विश्वास आहे ना, तुमचा जसा माहेर विश्वास आहे ना, माझ्या त्या देवी आईवर विश्वास. ती मला काही नाही होऊ देणार. ती आहे माझ्या पाठीशी. पोरी, सुखात राहा बरं. आई राजा, सगळं तुझ्या हवाले बरं. तुम्ही दिलं तितकंच प्रेम देऊ का, पण भर जास्तीच. माझी सून नाही, मुलगीच आहे ती. नका काळजी करू. हा, मला माहिती आहे तुम्ही जीव लावणार तिला. होय नव, मग डोळ्यात पाणी का, चेहऱ्यावर गोड हसू आणून निरोप ख्यातीच.
येतो मालक. या. जावई येतो. अण्णा अण्णा तुम्ही बिंदास्त राहा, काहीच काळजी करू नका. अरे यंदा सोडवायला कोण जाते? नको नको, आम्ही आमचं जाऊ. नाही अण्णा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. चल मी पण येतो सोबत, तुला कंपनी होईल. हा बेस्ट, एक से भले दो. चला. बर. चला आता समध्याच्या आधी घर प्रवेश झाला पाहिजे. म्हणजे काय, समध्यांच्या विच्छेनं घर प्रवेश झालेला तो खरा घर प्रवेश. हा? किती 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 काम आहे ग बाई मला. अगं माधवी, नुसतंच काय आठवा ठेवतीस, तुझ्या सूनबाईला नाव घ्यायला सांग. हो ना मुक्ता, नाव घे ग, नाहीतर ना या घरात प्रवेश मिळणार नाही. हा सौभाग्याचं लेणं असतं काळ्या मनांची पोत, करणार गृहप्रवेश अनवणार सारंग नावाच्या दिव्याची ज्योत. भाऊ, अहो रेणुका कुठे आहे? सूनबाईची वाट अडवायला पाहिजे तिनं. ती बहुतेक फ्रेश व्हायला गेली आहे, मी बघून येते. नाही नाही, मी घेऊन येतो तिला. माफ कर मला, मीही तुझ्यासारखाच हातबोल झालेलो आहे, पराभूत झालोय, दारुण पराभव झालाय माझा, आणि मी काही करू शकत नाही. माफ कर मला, मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही. नाही नाही, ठीक आहे. आता जे झालंय ते कोणीच बदलू शकत नाही, आणि त्यामुळेच मी तिकडे येते तुम्हा सगळ्यांना भेटायला. भेटायला एवढ्या रात्री? बाबा, मला आत्ताच्या आत्ता नगरकरांच्या घरी सोडा. आर्या, हो आत्ता? ए बाळा, काय आपल्याला मान्य करावं लागेल की आपला प्लॅन फसला. मुक्ताला आपण स्वीकारलंय. हे जे नाटक आपण याआधी करत होतो ते नाटक आपल्याला यापुढेही तसंच सुरू ठेवावं लागेल. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यामुळे यापुढचे जे विधी आहेत, गृहप्रवेश, जे काही विधी आहेत ते सगळे विधी आपल्याला हसतमुखाने करावेच लागतील. थोडासा सुद्धा संशय येता कामा नये.
आणि जरा थोडं जरी लोकांना काही कळलं तर चितू होईल आपली. त्यामुळं नाईलाजानं का होईना आपल्याला हे नाटक सुरू ठेवावं लागेल. उठ बस. मी नाही येणार आहे, मला नाही होणार आहे शक्य. तुम्ही जा. करावं लागेल. जी आग तुझ्या आतमध्ये लागली ना तीच आग माझ्या आतमध्ये पण लागली. तू हसऱ्या चेहऱ्याने माझ्या बरोबर बाहेर ये. येतेस? तू काय अशीच उभी? तू बी ओळखी. मी कशाला? दोन्ही घरच्या सुनाने केलंय ना. बस काय करते जा. वंस अहो या. एवढं सगळं तुम्ही केलं आता वळा. रेणुका, अगं तू नणंद आहेस, बहिणीची वाट अडवायची आहे आणि काय पाहिजे ते माग. उगी 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 म्हणजे भाचा पाहिजे का भाची ते माग. तुला जर जुळं हवं असेल तर तेही मागू शकतेस. हे ना आता काय मागावं हा तर प्रश्नच आहे. पण मला माहितीये माझा शब्द वहिनी कधीच मोडणार नाही. ती माझी सगळी गुपित स्वतःकडे लपून ठेवेल, ज्यामुळे आमचं नातं खूप आणि खूप चांगलं झालेलं असेल. हो ना? असंच वही. तुम्ही माझ्यासोबत जे केलंय ते गुपित नेहमी माझ्याकडेच राहील. त्यांना कधीच नाही सांगणार. आई तुम्ही लय चांगले आहेत. मला तुम्ही लय आवडता. आता चला समधे इदी झालेले आहेत. आता सुनबाई तू मापट ओलांडून आते. हळूच पायानं कर. आई राजा चला आता ठशांचा इदी करून घेऊया. अगं कुंकवाचं ताट आणलं का? घे गायत्री, दे त्यांना. पण आजी हे ठसे भिंतीवर का उमटवतात?
त्याचं काय आहे गायत्री? कुंकवाचं ठस असं भीतीवर उमटवलं की सूनबाईच्या कर्तृत्वानं घर समद उजळून निघल आणि समद्या लोकात इज्जत आणि बोलबाला याचा डंका वाजल. आणि रावसाहेब, तुझी सून तुझं नाव अजून मोठं करते की नाही बघ.